नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हा पांढरा वाटाणा आहे। हा मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला आहे। आता तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर चिंच, गूळ, खजूर, साखर, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, पुदिना, शेव, मीठ, हे कॉर्नफ्लॉवर आहे, तांदळाचं पीठ, ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे। त्यानंतर हा चाट मसाला आहे, लाल तिखट, हळद आणि हे बटाटे। हा वाटाणा आता आपण शिजवून घेणार आहोत। हा कुकरला आपल्याला ह्याला हळद आणि मीठ टाकून 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या। बटाटा पण आपल्याला उकडून घ्यायचा आहे। तर आपण आता हे दोन्ही शिजवून आणि उकडून घेऊया। आपण वाटाणा शिजवून घेऊया। त्यासाठी मी कुकरमध्ये वाटाणा घेतलाय। त्यात पाणी घालायचं, हळद घालतीये आणि चवीप्रमाणे मीठ। आता याला आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया। मी 2 वाटी चिंच घेतलेली आहे। 2 वाटी चिंचाला 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी खजूर घेतली आहे। ही चिंच मी भिजत घातली होती आणि आता आपण ह्या खजूरच्या बिया काढून घेऊया। हे बघा, खजूरच्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। खजूर पाणी टाकून फिरवायचे आपल्याला हे मिक्सरला। आपली खजूर मिक्सरला फिरवून झालेली आहे आणि ही चिंच आहे, चिंच आपली भिजलेली आहे। तर ही चांगली अशी हाताने कुस्करून घ्यायची आहे। बघा, चिंच आपली चांगले पाणी टाकून कुस्करून झालेली आहे। आता मी हे पुरण चाळायची चाळणी घेतली आहे, त्याच्यावरती आपण ही चिंच टाकून गाळून घ्यायचे आपल्याला हे चांगलं। चिंचेचा सगळा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे। आपलं चिंचेचं सगळं पाणी काढून झालेलं आहे। आता मी हे मिक्सरला फिरवलेली खजूर आहे ही पण गाळून घेते। आपण फक्त चिंच आणि गुळाची पण चटणी करू शकतो, पण खजूर वाटून घातली ना की घट्टपणा चांगला येतो चटणीला। हे बघा, हे चिंच आणि खजूरचं पाणी आहे। आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे। आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे चांगलं आणि ह्या पाण्यात आपण आता हा घेतलेला गूळ आणि साखर घालून घेणार आहोत। ह्या चिंच आणि गुळाच्या चटणीत साखर घातली ना तर आपली चटणी पटकन घट्ट होते, म्हणून साखर घालायची असते। चिंचेची चटणी तिकडे तयार होते, तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी करून घेऊया। तर हा पुदिना आणि कोथिंबीर आधी धुवून घ्यायची आहे। मुठभर पुदिना घेतलाय आणि 1 मुठभर कोथिंबीर घेतली आहे मी धुवून घेतली। आता हा कोथिंबीर आणि पुदिना आणि हिरवी मिरची, लसूण घालून आपण वाटून घेऊयात। पाणी घालून वाटायची आहे, पातळच असते ही चटणी। बघा, ही पुदिन्याची चटणी वाटलेली आहे ना, ती पण आपल्याला गाळून घ्यायची आहे चांगली। पाणी टाकून चांगले आपण हे करून घेऊया एकत्र। आता हे राहिलेलं मी परत एकदा पाणी टाकून मिक्सरला वाटून घेणार आहे वरचं, म्हणजे ते चांगलं बारीक होईल आणि मग आपण परत ते गाळून घेऊया। आता बऱ्यापैकी आपली पुदिन्याची चटणी गाळून झालेली आहे।
आता ह्या पुदिन्याची चटणी ना वाटून ठेवल्यानंतर ना काळी पडते कधी कधी, म्हणून त्यात आपण थोडंसं लिंबू पिळून घेणार आहोत. जास्त वेळ ठेवली की पुदिन्याची चटणी काळी पडते, म्हणून त्यात लिंबू पिळून ठेवायचं, म्हणजे ती जास्त दिवस राहते, काळी पडत नाही. आणि आता यात आपण टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि चाट मसाला. तर पाणीपुरीसाठी जेव्हा आपण ही चटणी बनवतो तेव्हा जास्त पातळ असते. आता आपण रगडा पॅटीससाठी बनवतोय म्हणून मी जास्त पातळ नाही केलेली. तुम्हाला हवे तसं तुम्ही पाणी घालून पातळ करू शकता. आपण पाणीपुरीसाठी आणि पॅटीससाठी चिंच आणि गुळाची चटणी पण बनवतो. ती गोड असते, त्यामुळे ही पुदिन्याची चटणी ही तिखट बनवलेली असते. तुम्हाला हवी तशी तुम्ही कमी किंवा जास्त तिखट बनवू शकता. आपली पुदिन्याची चटणी झालेली आहे. आता आपण चिंचेची चटणी बघूयात आपली. आता आपल्या ह्या चटणीतलं गूळ आणि साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण याच्यात टाकूयात थोडंसं मीठ, त्यानंतर चाट मसाला आणि लाल तिखट. अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे. आणि आता आपण हे थोडंसं एक 5 ते 10 मिनटं उकळून घेऊया, म्हणजे आपली चिंचेची चटणी तयार होईल. हे बघा, आपले बटाटे पण आता उकडून झालेले आहेत. आता आपण याची साल काढून घेऊयात. बटाटा चांगला आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. बघा, आता ह्या बटाट्यात हे जे हळद, लाल तिखट आणि चाट मसाला राहिला होता हे सगळं आता टाकून घ्यायचंय. त्यानंतर मीठ, ही हिरवी मिरची आणि वाटलेल्या लसूणची पेस्ट ही टाकून घ्यायची यात. त्यानंतर कापलेली कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, मी यातला आता अर्ध कॉर्नफ्लॉवर घेते आधी आणि अर्ध तांदळाचं पीठ घेते. तुम्ही याच्यात ब्रेड क्रम्ब पण घालू शकता. आता आपण हे मळून घेऊयात चांगलं. बघा, मी आता हे सगळं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले, आपल्याला सगळं लागणार आहे. आणि हे तांदळाचं पीठ पण मी टाकून घेतलेलं आहे. बटाटा हा उकडून झाला ना की गरम गरम कधीच नाही घ्यायचा. गरम बटाटा आपण असा स्मॅश करून घेतला की तो पातळ होतो, म्हणून तो थंड करून घ्यायचा, मग बाइंडिंगला आपल्याला सोपं जातं. बघा, आपला बटाटा, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकून चांगलं मस्त मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्या पॅटी तयार करून घेऊयात. हे बघा, आपली चिंचेची चटणी पण आता तयार झालेली आहे. आपल्याला पॅटीसाठी जास्त घट्ट चटणीची गरज नाही आहे. तर आपली ती चटणी पण तयार झालेली आहे. आता आपण एक पॅनमध्ये तेल टाकून घेऊयात. आपल्याला टिक्क्या आपल्या तळून घ्यायच्या. आपली टिक्की आपल्याला शॅलो फ्राय करायची आहे. तर आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण टिक्क्या बनवून घेऊयात. त्याला तेल लावून घ्यायचंय आणि अशा पॅटी तयार करून घ्यायच्या बटाट्याच्या. पॅटी पॅनमध्ये ठेवून घेऊयात. आपण आता टिक्की दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊया. बघा, आपला वाटाणा चांगला शिजलेला आहे, तर तो चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. आपले आता
ह्या पॅटी तयार झालेल्या आहेत. आता आपण सर्व करायला घेऊयात. तर प्लेटमध्ये आधी 2 टिक्क्या ठेवून घ्यायच्या अशा. त्यानंतर हा रगडा याच्यावरती घालून घ्यायचा आहे. नंतर पुदिन्याची चटणी आपण टाकून घेऊयात. त्यानंतर चिंचेची चटणी, हा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर बारीक शेव याच्यावरती घालून घ्यायची आहे आणि थोडासा चाट मसाला. आपला रगडा पॅटीस आता खायला तयार आहे.